लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारितेवर निर्बंध लादण्याचे काम इचलकरंजी महानगरपालिकेत घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात वार्तांकन आणि चित्रीकरण करण्यास महापौर उदय धातुंडे यांनी मज्जाव केल्याने डिजिटल व इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या पत्रकारांनी संताप व्यक्त करत महापालिका आवारात थेट धरणे आंदोलन छेडले। महानगरपालिकेच्या सभागृहात महत्त्वाची बैठक सुरू असताना महापौरांनी अचानक डिजिटल मीडियाच्या प्रतिनिधींना चित्रीकरण करण्यास मनाई केली। महापौरांचा हा निर्णय एकतर्फी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा असल्याची भावना पत्रकारांनी व्यक्त केली। प्रशासनाच्या या भूमिकेचा निषेध नोंदवण्यासाठी शहरातील सर्व पत्रकार एकवटले आणि त्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारातच ठिय्या मांडला। बाहेर आंदोलन सुरू असताना सभागृहातही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली। ज्येष्ठ नगरसेवक मदन कारंडे, शिवसेना गटनेते रवींद्र माने, विरोधी पक्षनेते उदयसिंह पाटील आणि नगरसेवक संजय तेलनाडे यांनी महापौरांच्या या निर्णयाचा तीव्र निषेध केला। सभागृहाचे कामकाज पारदर्शक असायला हवे, मग चित्रीकरणाला भीती का, असा सवाल उपस्थित करत त्यांनी पत्रकारांना तात्काळ परवानगी देण्याची मागणी केली। यामुळे सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। या आंदोलनात विनायक कल्होणे, साईनाथ जाधव, सॅम संजापुरे, रणधीर नवनाळे, मुबारक शेख, निखिल भिसे, संतोष मोकाशी, अंकुश पोळ, वेदांत पाडळकर, गौरव कोष्टी, विजय तोडकर, अंजुम मुल्ला, संगीता हुग्गे, प्रीती कल्होणे, सचिन बेलेकर, शहा हुसेन मुल्ला, रवींद्र कांबळे, सद्दाम मुल्ला, निहाल ढालाईत, रसूल जमादार, संदीप सुर्वे, अमानत जमादार यांच्यासह मोठ्या संख्येने पत्रकार सहभागी झाले होते। महापौरांनी हा हुकुमशाही निर्णय मागे न घेतल्यास आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा पत्रकारांनी दिला आहे। MS51 न्यूज करिता मुबारक शेख। इलेक्ट्रॉनिक्स मीडिया, सोशल मीडिया, यूट्यूब चॅनेल आणि आमचे पत्रकार बांधव असतील, या सगळ्याच्या बाबतीत गेल्या 2 ते 3 महिन्यापासून आम्ही बघत आहे, एकदा परमिशन द्यायची, एकदा परमिशन नाकारायची, एकदा सभागृहात येऊ द्यायचं, एकदा सभागृहात यायचं नाही म्हणून नाकारायचं। ह्या गोष्टी अतिशय वाईट या इचलकरंजी शहरामध्ये घडत आहेत। सभागृहात मांडलेले मुद्दे, प्रश्न, गावच्या हितासाठी मांडलेले मुद्दे, या सगळ्या गोष्टी लोकांच्यापर्यंत पोहोचून देण्याचं काम या सत्ताधारी पक्षाकडनं, प्रशासनाकडनं या ठिकाणी घडत आहे। लोकसभेचे चित्रीकरण दाखवलं जाते, विधानसभेचं चित्रीकरण दाखवलं जाते, आपण सगळे घरात बसून न्यूज चॅनेलला असून दे किंवा युट्यूबला बघत असतो, परंतु अशा काही गोष्टी इथं आहेत, अशा काही गोष्टी या झाकून ठेवण्याचा प्रयत्न हे प्रशासन करत आहे की इचलकरंजीतल्या आम्ही जे सगळ्या नगरसेवकांनी बोललेल्या गोष्टी इचलकरंजीच्या जनतेला कळून येत हे अत्यंत दुर्दैवी आहे। त्यामुळं शिवशाहू विकास आघाडी असून दे, काँग्रेस पक्ष असून दे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असून दे, आम आदमी पक्ष, राजू शेट्टी साहेबांची शेतकरी संघटना असून दे, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, आम्ही सगळ्याच्या वतीनं पत्रकार बांधवांच्या पाठीशी आम्ही ठाम राहणार आहे। आणि जे काही घटना या ठिकाणी ही घडलेली आहे किंवा या प्रशासनाने केलेली आहे, महापौर साहेबांनी केलेली आहे, या गोष्टीचा आम्ही तीव्र शब्दात या ठिकाणी निषेध व्यक्त करतो। महानगरपालिकेच्या सभागृह स्थापनेला 2 महिने उलटले। या 2 महिन्यामध्ये 4 सभा झाल्या, त्यापैकी आजची 4थी सभा आहे। 3ऱ्या सभेला आम्हाला परवानगी दिली चित्रीकरण करण्यासाठी आणि या 3ऱ्या सभेनंतर अचानक महापौरांच्या नेमकं मनात काय आलं आणि त्यांनी अचानक आम्हाला परवानगी नाकारली। याचं एक तर कारण असं असू शकतं की सभागृहामध्ये झालेलं जे चित्रीकरण ते सर्व आम्ही जनतेसमोर मांडलं आणि काही प्रकारे सभागृहाचं कामकाज हे उघडं पडलं। महापौरांचा जो चाललेला कारभार आहे तो कुठेतरी उघडा पडला किंवा सभागृहामध्ये 34-35 नगरसेवकांनी भाषणं केली, ती भाषणं आम्ही जनतेपर्यंत दाखवली। याची कुठेतरी पोटदुखी महापौरांना झाली काय, हा पण यातून प्रश्न निर्माण होतोय आणि या सर्व प्रकारामुळेच त्यांनी कदाचित आम्हाला परवानगी नाकारली असं यातून हे स्पष्ट होतंय। मला हे सांगायचं आहे की आम्हाला ज्या टायमाला तुम्ही परवानगी दिला त्यावेळेला परवानगी देताना रीतसर आमच्याकडनं अर्ज मागून घेतला, मग आम्हाला ज्यावेळेला परवानगी नाकारताय त्या टायमाला तुम्ही रीतसर आम्हाला परवानगी तुमचं पत्र देऊन नाकारायला पाहिजे होता। तुम्ही तसं केला नाही, तोंडी आदेश दिला। मग हा दुजाभाव, हा तुमच्या कामकाजातल्या स्पष्टता ही दिसते। दुसरी गोष्ट, आमच्यातच म्हणजे आमच्या पत्रकार बांधवातच भांडण लावण्याचा प्रकार महापौर तुम्ही केला। याचं कारण म्हणजे की आमच्यात लोकांना सांगितले की तुम्ही अर्ज करा, तुम्हाला परवानगी देतो, आणि त्यांच्याकडनं अर्ज घेतले आणि दुसरीकडे आम्हाला सांगितले काय, अनेक लोक मागणी करायला सभागृहात इतक्या लोकांना जागा देऊ शकत नाही, जागा कमी आहे, अडचण होईल, त्यामुळे आम्ही कोणालाही परवानगी देणार नाही, हे कारण आम्हाला सांगण्यात आलं। जर असंच कारण होतं तर आम्ही दुसरी त्यांना सूचना केली होती की आतलं जे चित्रीकरण आहे ते तुम्ही लाईव्ह करा आणि आम्हाला द्या, किंवा आम्ही ते लाईव्ह करतो आणि तुम्हाला देतो। या दोन्हीकडे त्यांनी पाठ फिरवली, म्हणजे सभागृहाचं कामकाज
कुठंतरी जनतेला दाखवायचं नाही आणि आत जे घडतंय ते जनतेपासून लपवून ठेवण्याचा डाव महापौरांचा आहे आणि त्यामुळे आज आम्ही इथे धरणे आंदोलनाला बसलेलो आहे. आमचे सहकारी मित्र सगळे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे सहकारी देखील हे माझ्यासोबत आज धरणे आंदोलनाला बसलेले आहेत. सभागृह संपेपर्यंत हे धरणे आंदोलन आमचं सुरू राहणार आहे.